अंत्यसंस्काराची तयारी सुरू असते। तरुण मुलगी गेली म्हणून आई बाबा जवळचे नातेवाईक आक्रोश करीत असतात। अशातच एक तरुण येतो आणि त्या शरणावरती ज्या जळणाऱ्या शरणावरती उडी घेतो आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही नागपूरच्या कन्हानची। कन्हानमध्ये एक 19 वर्षाची मुलगी असते, जिचं नाव अंकिता असते आणि ज्या ठिकाणी ती राहते त्याच ठिकाणी जवळपास एक अनुराग नावाचा मुलगा असतो, जो 27 वर्षाचा असतो। या दोघांमध्ये बऱ्याच वर्षापासून प्रेमसंबंध असतात आणि ते सुरुवातीला एकमेकांसोबत आनंदी पण असतात, खुश पण असतात, पण नंतर त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात। ह्या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप, ह्या सगळ्या गोष्टीचा ताण 19 वर्षाची मुलगी अंकिता ही घेत असते। तिला हा ताण सहन होत नाही आणि याच्यातच ती स्वतःला हँग करून मरण पत्करते। तिला शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते। पोलिसांचं स्टेटमेंट सुरू असते आणि तिचं जेव्हा शवविच्छेदन होते त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता तिचं अंत्यविधीचा कार्यक्रम हा सुरू केलेला असतो आणि तिला घेऊन ते लोक घाटावर जातात। जळण आणि ते सगळं असते, तिथे तिला जाळण्यात येते, शरणावरती तिला ठेवतात। अंत्यविधीची सुरुवात होऊन जाते, तिला जाळतात आणि अशामध्ये अनुराग हा दारू पिऊन त्या ठिकाणी येतो आणि त्या शरणावरती उडी घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला संपवून घेण्याचा तो प्रयत्न करतो। सुरुवातीला तिथल्या लोकांना काही समजत नाही, पण नंतर जेव्हा कळते तेव्हा ते त्याला तिथून ओढतात आणि त्याला बेदम मारहाण करतात। तो दारूच्या नशेत असतो। ही घटना जेव्हा त्याच्या बाबांना कळते, भावाला कळते, तेव्हा ते तिथे जाऊन त्याला घेऊन येतात आणि इतकं जास्त त्याला मारलेलं असते की तो तिथेच बेशुद्ध पडतो। त्याला घेऊन त्याचे बाबा आणि भाऊ पोलीस स्टेशनमध्ये हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे त्याला ICUमध्ये ॲडमिट करतात। पोलिसांना रिपोर्ट देण्यात येते। तिथे जे अंत्यविधीसाठी लोक जमलेले असतात तिथे जाऊन पोलीस तिथे सगळ्यांना विचारपूस करीत असते की नेमकं झालं काय, आणि जेव्हा हा अनुराग शुद्धीवर येईल तेव्हा त्याचं पण स्टेटमेंट घेण्यात येईल। आताची पुढची जी पिढी आहे तिला प्रेम म्हणजे काय हे समजलेलंच नसते। जे आकर्षण असते त्याला ते लोक प्रेम समजतात आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होतो आणि त्यांना असं वाटते की आता आपल्या आयुष्यात काहीच नाही, नेमक्या 19 वर्षाच्या मुलीला असं वाटते की तिच्या आयुष्यामध्ये जर अनुराग नसेल तर काहीच नसेल असं तिला वाटते। कारण हे वय मॅच्युरिटीचं नसते, हे वय स्वप्नांचं असते, हे वय करिअर करण्याचं असते आणि ज्या वयात करिअर करायचं असते, स्वतःला कुठे मोठ्या ठिकाणी स्टॅब्लिश करण्याचा विचार करायचा असतो, त्या वयामध्ये प्रेमामध्ये नवे आकर्षणामध्ये ते लोक पडतात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात। पण त्या मूर्खांना हे वाटत नाही की केवळ आपल्या आयुष्यामध्ये एक पुरुषच नसतो, तर ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आईबाबा पण असतात। त्यांनी जन्म दिला तर त्यांच्याबद्दलही आपली काही जबाबदारी आहे, हे त्यांना कळत नाही, कारण हे त्यांचं वयच नसते। त्यामुळे त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते। या घटनेमागचा उद्देश जनजागृती हाच आहे। तुम्हाला जर माझ्या नवनवीन स्टोरीज, सत्य घटना ऐकून घ्यायच्या असतील, आवडत असतील तर प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।